जे हिंदूंवर अत्याचार चालू आहेत त्या विरोधात आंदोलनासाठी जमलेलो आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। रामचंद्र जी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। बांग्लादेश जला दो, जला दो, जला दो, बांग्लादेश जला दो। अरे हिंदूंना अत्याचार करणाऱ्यांचं करायचं काय? दीपक सुरेशराव देसाई, हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर। आज कोल्हापुरात सकल हिंदू समाज यांच्यामार्फत बांगलादेश येथे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत या विरोधात आंदोलन धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या आंदोलनात सर्व हिंदू समाज सहभागी झालेला आहे। या असंच जर हिंदूंवर अत्याचार चालू राहिले बांगलादेशात तर याचे पडसाद भारतात आणि कोल्हापुरात सुद्धा उमटतील याची सरकारनं नोंद घ्यायची आहे। आज मानवाधिकार दिन आहे। या दिवसाचं औचित्य साधून सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले आहेत। सकल हिंदू समाज महाराष्ट्र आज कोल्हापुरात सुद्धा हे आंदोलन करत आहे। ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे। आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत। जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत। याची नोंद सरकारने घ्यावी। भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलणी करून त्यांना भाग पाडावे। हे हल्ले बंद करायचे, नाहीतर सैनिकी कारवाई करून बांगलादेशचे 2 तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं, ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत। कोल्हापूर या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे काय आंदोलन करण्यात येत आहे त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांच्या वरती आणि प्रभूजींच्या जे इस्कॉनच्या माध्यमातून अखंड जगामध्ये जे धर्माच्या संस्कृतीचं चांगलं जतन करण्याचं काम करत आहेत त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्यावरती जो अन्याय चालू आहे यासाठी आंदोलन केलं आहे। मला एवढंच सरकारला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला त्याच पद्धतीनं आता बांगलादेशावर करावा। कारण आपली भारतीय संस्कृती जपण्याचे जे लोक काम करतात आणि ती संस्कृती दाबण्याचं दडपण्याशाही पद्धतीने ज्या पद्धतीने जे काम चालू आहे ते आपली संस्कृती जपणारं सरकार आपल्या देशामध्ये आलेलं आहे आणि त्यांची तरी जबाबदारी आहे। कारण बघितलं ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी आणि परवा झालेल्या विधानसभेच्या वेळी जो समाज एका फतव्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा फतवा स्वीकारतो त्यांना इंडियामध्ये भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि इंडिया आघाडीचं जे सरकार त्यांच्या पाठीमागं आहे त्यांची पण आता ते लोकसभेमध्ये नेस्तनाबूत झालं आहे। पण मताच्या राजकारणासाठी जे काय चालू आहे ते आता बंद झालं पाहिजे आणि हिंदू संस्कृती जपणाऱ्या ह्या आमच्या सर्व गुरुजींचं संरक्षण करावं व आणि नेत्यांच्या पाठीमागचं असलेलं झेडप्रत सुरक्षा काढावी आणि जी संस्कृती जपतात लोक आपली त्यांना झेडप्रत सुरक्षा द्यावी आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर बदलापूर ठिकाणी ज्या ठिकाणी बदलापूरमध्ये जसा एनकाउंटर केला त्या पद्धतीनं आपल्या गुरुजींच्यावर होणारे अत्याचार करणाऱ्या लोकांचा एनकाउंटर करावा एवढी या माध्यमातून आम्हाला सरकारला विनंती आहे।